दरपत्रक भरणे. आज आपण MP दूध संकलन ॲपमध्ये दरपत्रक कसे भरायचे हे पाहणार आहोत. मेन मेनूमध्ये मास्टरमध्ये दरपत्रकवर क्लिक करा. तुम्हाला जे दरपत्रक भरायचे ते दूध प्रकार निवडा, म्हणजे गाय किंवा म्हैस. मी इथं म्हैस सिलेक्ट केलेलं आहे. दरपत्रकाची तारीख, तुम्हाला दरपत्रक कधीपासून लागू करायचं आहे. उदाहरणार्थ मी आजच्या तारखेलाच भरतो आहे. समजा मला 11 तारखेपासून नवीन दरपत्रक लागू करायचं आहे. ओके. आता दरपत्रक भरताना कमीत कमी किती फॅट लागते आणि किती एसनेफ लागतो आहे तो बेस दर मानायचा आपण. उदाहरणार्थ 5.5 फॅट आणि एसनेफ 8.2 किंवा असं करूया 8 एसनेफ घेऊया. समजा 25 रुपये दर आहे. एसनेफ आता फॅटच्या स्टेप्स द्यायचे आहेत, म्हणजे 5.5 पासून कितीपर्यंत आपल्याला किती दर वाढवायचे आहे. म्हणजे 5.5 पासून ते 6 फॅटपर्यंत समजा मला 50 पैशांनी वाढ करायची. ठीक आहे. तसंच एसनेफला 8.0 किंवा नुसतं 8 करा ते 8.5. इथं मला समजा 0.30 पैशांनी वाढ करायची. आता खाली दरपत्रक तयार करा हे बटन आहे, या बटनावर क्लिक करा. त्यानंतर दरपत्रक पहावर क्लिक करा. इथं दरपत्रक तुमचं तयार झालेलं आहे. आता आपण काय केलेलं आहे, 5 पासून 6 पर्यंत 50 पैशांनी वाढ केलेली. या स्टेप्स आहेत आपल्या. ठीक आहे. आता तिथून 6 फॅटला आणि 8 एसनेफला 27.50 आहे, पण तिथून मला पुढं 30 पैशांनी वाढ करायची, म्हणजे साधारण 27.80 होईल. मग आता पुन्हा इथं मी चेंज करतो, म्हणजे 6.1 पासून एसनेफ बेस 8च ठेवूया आणि इथं 27 पॉईंट किती होईल बघा, 27.80. मग आता इथे 6.1 पासून ते सपोज मला 7पर्यंत किंवा लास्ट घेऊया आपण आधी 10पर्यंत. समजा मला 30 पैशांनी वाढ ठेवायची आणि एसनेफ 8.8 पासून ते 8.5पर्यंत. इथं मला ही आहे तशी 30 वाढ कंटिन्यू करायची. आता पुन्हा दरपत्रक तयार क्लिक करायचे आणि दरपत्रक पहावर क्लिक करायचं. बस हे झालं तुमचं. आता बघा इथं आपण 6पर्यंत आपण 50 पैशांनी वाढ केलेली आणि तिथून पुढे आपण 30 पैशांनी वाढ केलेली. म्हणजे अशा तुम्ही वेगळे टप्पे ठरवू शकता. तुम्हाला कुठं 30 पैशांनी वाढ करायची, कुठं 20 पैशांनी वाढ करायची, एसनेफला कुठं तुम्हाला 10 पैशांनी वाढ करायची. जे काय असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं दरपत्रक भरू शकता. जसा दरपत्रक भरण्याचा हा तुम्हाला व्हिडिओ दाखवला, तसे आपले बाकीचेही व्हिडिओ आहेत. कलेक्शन कसं करायचं आहे, ॲडव्हान्स कसं करायचं, ॲडव्हान्स कसं टाकायचं आहे, खाद्याची एंट्री कशी करायची किंवा बिल कसं काढायचं, ह्याचेही आपले सेपरेट व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.